उपनिषदाच्या विवेचनावरनं आढळतं. पण ह्याचा खरा अर्थ असा आहे की ही जी देवता आहे ही आसक्ती रहित झाली. आसक्ती म्हणजे काय, तर एक प्रकारचा पापरूपी मृत्यू आहे, असा इथे त्याचा उल्लेख आहे. मग आता जी प्राणादी तत्वाची जी मुख्य प्राण आहे तो काय आहे, तो दूर देवता आहे. म्हणजे काय, की सगळ्या भोग्य उपभोग घेणाऱ्या विषयांपासून, सगळ्या वासना, आसक्ती, ह्या सगळ्यांपासून तो काय आहे, दूर आहे. म्हणून सुरुवातीला त्याला असक्त असं म्हणलेलं जे आहे त्याचा उल्लेख ह्यासाठीच केला की तो निस्वार्थी आहे. आपण सगळे जे मनुष्य आहोत ते जे आपल्यामध्ये अनेक वासना, अनेक आसक्ती आपल्यामध्ये सामावलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण या विषया, जेवढी भोग्य विषय आहे, जेवढी सुख दुःख आहेत, सगळे जे विषय आहेत त्यांचा आपण उपभोग घेतो. मग आपल्या वाट्याला सुख येतं, आपल्या वाट्याला दुःख येतं. आपण त्या चक्रामध्ये अजूनही फिरत आहोत. पण ही जी प्राण रूपी देवता, ज्याला दूर असं म्हणलेलं आहे, त्याचं ह्यासाठी विशेष उल्लेख केलेला आहे की ती सगळ्या आसक्तींपासून काय आहे, दूर आहे. त्याची ख्याती काय आहे, तर ती ह्या पापरूपी मृत्यूपासून, जेवढ्या वासना आसक्ती हे सगळं पाप आहे. जसं आपण पाहिलं की चांगलं बोललं, चांगलं ऐकलं तर ठीक आहे, पण आपण कधी कधी कोणी निंदनीय बोलत असेल तर ते ऐकतो. आपल्या तोंडातून बऱ्याच काही गोष्टी अचूक किंवा अयोग्य अशा बाहेर पडतात. आपण बऱ्याच गोष्टींच्या वासना रूपी चक्रामध्ये असे फसलेलो असतो की आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही. काल त्यालाच एका ताईंनी माया असं नाव दिलं की ती माया आहे बाबा, की आपण त्या सगळ्या वासना आसक्तीमधून गुंतलेलो आहोत. पण ही देवता तशी नाहीये. ही जी प्राण देवता आहे, हा जो प्राण आहे, या सगळ्यांपासून दूर आहे. म्हणून त्याला दूर देवता असं म्हणलेलं आहे. मग आता ह्या दूर देवतेचं काय आहे बाबा, सामर्थ्य जाणल्यानंतर मग आता त्याचा असा उल्लेख केलेला आहे की जेव्हा हे सगळे असुर प्रहार करायला आले, तेव्हा आपण पाहिलं की वाघादी शक्ती प्रहाराने सगळ्या विद्ध झाल्या, नष्ट झाल्या. पण हा झाला नाही. म्हणजे ज्या काही नकारात्मक वासना आसक्ती त्याच्याकडे ओढ घेत होत्या, त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. म्हणून तो ह्या सगळ्या पापरूपी मृत्यूपासून वाचला. किंवा मी असं म्हणेल की त्या पापरूपी मृत्यूपासून तो दूर राहिला. मग आता ही जी प्राणदेवता आहे, ही जी दूर देवता आहे, जो हे जाणतो की बाबा हेच सत्य आहे आणि आपल्याला त्या वासना आसक्तींपासून दूर जायचं आहे, आपल्याला त्या वासना आसक्तींच्या चक्रातून दूर निघण्याचा किंवा प्रयत्न करायचा आहे, त्या चक्रातून बाहेर पडण्याचा, जो हे जाणतो तोच या तत्वाला, या प्राणाला समजून घेतो किंवा हे जाणण्यासाठी तो सक्षम होतो. त्याच्या मनामध्ये योग्य ती जिज्ञासा उत्पन्न होते. आता तीच ही प्राणदेवता जी आहे, ती वाणी या देवतांचा पापरूपी जो मृत्यू होता, म्हणजे हे जे काही त्यांच्या मध्ये जे भोग्य विषय त्या उद्गीथाने टाकले आणि त्या सगळ्या भोग्य विषयांचे हे भोगते झाले, तर ह्या सगळ्या ज्या काही वासना, आसक्ती, हे सगळं काही जे होतं त्या सगळ्या पापरूपी मृत्यूपासून त्या काय कराय झाल्या, तर तो प्राण त्यांना दूर करते झाला. आणि मग त्याने काय केलं, त्याने असं केलं की पापमाना मृत्युम अपहत्व तम यत्र आसाम दिशाम अंतः भवती. मग आता त्याने काय केलं की त्या सगळ्या पापरूप मृत्यूला, जिथे दिशांचा शेवट होतो तिथे त्याने त्याला पोहोचवलं. म्हणजे ह्या सगळ्या वाघादी देवता होत्या, त्या त्या असुरांच्या प्रहाराने काय झाल्या, पापरूपी झाल्या होत्या. मग ह्या मुख्य प्राणाने काय केलं, त्यांना त्या मृत्यूरूपी पापापासून मुक्त केलं. आणि त्यांचा हा जो पापरूपी मृत्यू होता, त्यांच्यावर जो प्रहार झालेला होता, त्याने त्या विद्ध झालेल्या होत्या, त्याला नष्ट करून त्यांनी काय केलं, त्या प्राणरूपी देवतेने जिथे दिशा संपतात अशा एका, त्या दिशा संपण्याच्या पलीकडचा जो भाग असेल, जो प्रदेश असेल, जो विभाग असेल, तिथपर्यंत त्याने ते काय केलं, नेऊन पोहोचवल्या. आणि त्याचं
तिथे त्याने त्या देवतांचे पाप स्थापन केले. आता ह्याचा खरा उल्लेख समजून घेणं अत्यंत सोपं आहे. तेव्हा वैदिक संस्कृती जी होती ती यज्ञ संस्थेला मानणारी होती. हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता इथे वैदिक संस्कृतीला अनुसरून जर आपण एक अर्थ असा घेतला की जी मनुष्य किंवा जी काही देवता असतील, मनुष्य असतील, प्राणी मात्र असतील, जी यज्ञीय धर्मापासून भरकटलेली आहेत किंवा जी यज्ञीय धर्माचं पालन करत नाहीत, अशा माणसांचा, अशा प्राणी मात्रांचा संपर्क न येऊ देणे, हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आपण म्हणू शकतो आपल्या लौकिक व्यावहारिक जीवनाशी संबंधित की ती दुर्जन लोक जी असतात त्यांचा संग न होऊ देणे. म्हणजे त्या मृत्यूरूपी पापापासून आपण कसे वाचू शकतो, कारण त्या प्राणाने काय केलं की जिथे अगदी दूर पलीकडे नेऊन सोडलं, त्याने ते त्यांच्यातून काढून घेतलं, जे काही होतं ते सगळं पाप नष्ट केलं. पण आता ते कुठेतरी स्थापित करावं, कुठेतरी सोडावं लागेल, म्हणून मग त्यांनी काय केलं, ते दूरदेशी कुठेतरी जिथे दिशा संपतात अशा भागामध्ये नेऊन ठेवलं. मग आपण असं म्हणू शकतो की तेव्हा वैदिक संस्कृतीमध्ये दोन आपण सामाजिक भाग केले की एक जे होते ते ऋषी मुनी किंवा जो यज्ञ धर्माचे पालन करणारे, आणि जे यज्ञ धर्माचे पालन करणारे नव्हते असे लोक. म्हणजे वैदिक काळानुसार जर आपण पाहिलं तर मग ते काय झाले की ते त्या विरुद्ध वागणारे झाले. आता आजच्या लौकिक व्यावहारिक जीवनाशी अनुसरून जर आपण पाहिलं तर जी चांगली लोक आहेत, जी सज्जन लोक आहेत, त्यांचे चांगले विचार, त्यांची चांगली जीवनसरणी, विचारसरणी, त्यांचं चांगलं आचरण किंवा आपलं वैयक्तिक चांगलं आचरण, हे झालं आपलं साधन, ज्यानी आपण या सगळ्या पापरूपी मृत्यूपासून वाचवू शकतो स्वतःला. कारण तेवढं सामर्थ्य आपल्यामध्ये त्याने दिलंय, तोच विवेक आहे. आणि दुसरं म्हणजे एक अशी बाजू जी दुर्जनांचा संघ. तर तिथे जिथे आपल्याला माहिती आहे की बाबा लोक वाईट आहेत किंवा तिथे आपल्याला काही चांगलं शिकायला मिळणार नाही, चांगलं आचरण करणारी लोक नाहीत, तर तिथे आपण त्या भागातल्या लोकांचा संघ कमी ठेवणे, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या सोबत जरी आपण असलो तरी आपण आपल्या चांगल्या आचरणाचाच आपण चांगलं आचरण करणे, त्यांच्याकडचा तो गुण न घेणे. म्हणजे लौकिक व्यावहारिक दृष्ट्या आपण त्याला असं म्हणू शकतो की ही जी प्राणतत्वरूपी देवता आहे, म्हणजे हा जो एक प्रकारचा विवेक काल मी उल्लेख केला, तो अशा पद्धतीने सुद्धा आपण बघू शकतो, जो इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे. आपल्याला या पापरूप मृत्यूचा संबंध लागू नये या भीतीमुळे दिशांच्या शेवटी राहणाऱ्या लोकांकडे जाऊ नये व त्या शेवटच्याही प्रदेशात जाऊ नये. कोणी? ज्यांनी आता त्या उपासनेचा, त्या यज्ञीय धर्माचा किंवा चांगल्या आचरणाचा अवलंब करणं सुरू केलेलं आहे. थोडक्यात एक लौकिक उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं म्हणतो की बरेच मनुष्य व्यसनाधीन झालेले आहेत बाबा. तर मग अशा व्यसनाधीन माणसाच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपणही व्यसनाधीन होतोच. त्याच्यामुळे अशा लोकांचा संग न होऊ देणे हा आपला विवेक आहे. आणि त्या प्राणतत्वाने ऑलरेडी आपल्यासाठी ते काम केलेलं आहे की तो आपल्यामध्ये आहे, आपल्याला फक्त ओळखायचं आहे की चांगलं काय आणि वाईट काय, कोणत्या आचरणाचा अवलंब करायचा आहे, हे आपल्याच हातात आहे. ह्या प्राणतत्वाने देवता रूपी ज्या वाघादी देवता होत्या त्यांचं नष्ट केलं, पण त्यांनी परत त्या आचरणाकडे जाऊ नये म्हणून त्यांनी ते दूर सोडून दिलं. म्हणजे जे लोक विरुद्ध आचरण करत आहेत त्यांचा संग यांना होऊ नये, असा त्याचा उद्देश होता. म्हणजे हे खरं सामाजिक संस्कृतीला अनुसरून हे वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढील मंत्रामध्ये असं म्हणलेलं आहे की मग आता तिने काय केलं, त्या प्राणरूपी देवतेने, एतासाम देवतानां पाप्मानं मृत्युम अपहत्य अथ एनाहा मृत्युम अत्यवहत. मग आता ही जी प्राणदेवता होती तिने काय केलं, सगळ्या वाणीरूप ज्या देवता होत्या त्यांच्या ह्या पापरूपी मृत्यूला नाहीसं केलं आणि त्या दोषांच्याही पलीकडे ती नेती झाली. म्हणजे सगळ्या आसक्ती, वासना या सगळ्यांपासून त्यांना काय केलं, दूर केलं. त्यांच्यातल्या जेवढ्या काही आसक्ती वासना होत्या त्याच्यामधून त्यांना दूर केलं, त्या सगळ्या बाजूला काढल्या आणि त्या देवतांना त्या पापातून काय केलं, मुक्त केलं. आता ह्याच्यामध्ये खरं तर
काय आपण करू शकतो, तर इथे असं आहे की विशुद्ध गुणविशिष्ट प्राणाची उपासना करणारा जो असतो, तो अभिमान उत्पन्न त्याच्यामध्ये नाही झाला पाहिजे. म्हणजे आता काल जसं एकांनी विचारलं की आपण कसा जागृत करू शकतो, पण विवेकाचं जागृत कसा करायचा ह्याचं वर्णन अजून पुढे आहे. पण अजून एक मी असं सांगू इच्छिते की शंकराचार्यांनी भाष्यामध्ये जसं वर्णन केलेलं आहे, तर त्यांनी असं सांगितलंय की हे जे प्राणतत्वाचं सामर्थ्य आहे ते अत्यंत विलक्षण आहे. पापरूपी मृत्यूपासून तो दूर करतो आपल्याला. तो विवेक आपल्यामध्ये आहे, ती देवता, ते तत्व आपल्यामध्ये आहे. पण त्यासाठी एक मार्ग आपण निवडू शकतो, तो उपासनेचा आहे. पण तो उपासना मार्ग तेव्हा सफल होऊ शकतो जेव्हा त्याच्याबद्दल आपल्यामध्ये अभिमान उत्पन्न होणार नाही. म्हणजे त्याविषयी कोणताही अहंकार आपल्यामध्ये नाही आला पाहिजे. जर आपल्यामध्ये तो अभिमान अहंकार आला म्हणजे आपण परत दोषयुक्तच झालो. तर तो अभिमान आणि अहंकार नाही आला पाहिजे. त्या उपासने संबंधी सुद्धा जेव्हा जोपर्यंत आपल्यामध्ये तो अभिमान येत राहतोय तोपर्यंत ती उपासना सफल होत नाही. हा एक प्रकारचा यत्न आहे, प्रयत्न आहे, अभ्यास आहे. जेव्हा आपल्यामध्ये तो अभिमान उरणार नाही तेव्हा कुठे ती उपासना आपली सफल झाली, म्हणजे आपला तो विवेक जागृत झाला असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर मग आता सामगायनामध्ये प्रथम जी वाणी होती तिला सगळ्यात आधी देवतांनी प्रार्थना केली होती की तू आमच्यासाठी सामगायन कर. आणि मग आता असुरांनी तिच्यावर प्रहार केला, तिला नष्ट केलं, आणि मग काय झालं, तर मग जेव्हा ती पापरूपी वाणी त्या मृत्यूरूपी पापापासून मुक्त झाली तेव्हा काय झालं, तर यदा सा मृत्यूम अत्यमुच्यत तदा सह अग्निही अभवत. म्हणजे दोषांच्या पलीकडे जाऊन ती अग्नी काय, ती वाणी अग्निरूपी झाली. आता कोणी मला असं जर विचारलं की अरे बापरे हे असं कसं शक्य आहे, वाणीमध्ये कुठे आपल्या अग्नितत्व वगैरे आहे, तर ज्यांनी व्याकरण शास्त्राचा अभ्यास केला आहे किंवा जी 6 वेदांग आहेत त्याच्यामध्ये शिक्षा आणि व्याकरण ही अत्यंत महत्वाची अंग आहेत. तर त्याच्यामध्ये उच्चार स्थान आणि उच्चार वर्ण यांचा एक विशेष अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये आपली जी वर्णमाला आहे, क अ आ इ जी स्वर आणि व्यंजन या 2 भागांमध्ये आहे. त्याच्यामध्ये अंतस्थ वर्ण, सूक्ष्म वर्ण असे प्रकार केलेले आहेत. आता जर कोणी षटकोनाचा उच्चारून बघितला तुम्ही सगळ्यांनी आणि त्याच्या समोर जो तुम्ही असा हात ठेवला आणि श जर म्हणलं तर तुमच्या तोंडामधून उष्ण एक अशी हवा तुम्हाला इथे स्पर्श करून जाईल. म्हणजे ती वाणी अग्निरूप झाली याचा अगदी गूढ अर्थ वेगळा आहे. पण तुम्हाला सगळ्यांना समजावा म्हणून मी लौकिक अर्थी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न ही करत आहे. कारण वाणी ही अग्निरूप झाली म्हणजे ह्याचा अत्यंत विलक्षण अर्थ आहे जो पुढे अत्यंत सविस्तररित्या आपल्याला दिलेला आहे. पण लौकिक दृष्ट्या समजावं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न हा करतेय की आपल्यामध्ये सुद्धा ते वाणीमध्ये अग्निरूपी ते तत्व जे आहे तर ते कसं आपण अनुभवू शकतो. तर जेव्हा काही सूक्ष्म वर्ण असतात जे आपण श किंवा श म्हणतो, आपल्या तोंडातून मुखातून एक उष्ण हवा आपल्याला स्पर्श करून जाते. तर अशा अर्थी सुद्धा तुम्ही लौकिक दृष्ट्या बघू शकता. हा फक्त लौकिक अर्थ आहे, लौकिक दृष्टिकोन आहे, त्याचा गूढार्थ अत्यंत वेगळा आहे. तर मग ती वाणी जी आहे ती काय झाली, ती जी वाक शक्ती आहे ती ह्या पापापासून, ह्या सगळ्या दोषांपासून मुक्त झाली. आणि मग तिचं काय झालं, तिचं अग्नीमध्ये रूपांतर झालं असं या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ती जी काही अयोग्य बोलत होती, तिचं जे असत्य भाषण होतं, जे अस्खलन होतं, हे सगळे दोष काय झाले, नाहीसे झाले. आता त्याच्यानंतर काय झालं, मग त्याच्यानंतर घ्राणरूपी जी उद्गीत होती, जी देवता होती, मग त्या प्राणाने काय केलं की त्या प्राणाने तिला त्या पापरूपी मृत्यूपासून दोषमुक्त केलं. म्हणजे तो जेव्हा मुक्त झाला तेव्हा तो त्या सगळ्याच्या पलीकडे गेला. आता इथे जो घ्राणरूप प्राण जो सांगितलेला आहे तो काय आहे, तो आहे नाकातून आपण जो संचार करतो तो श्वासोश्वास. आपण सगळे योगाचा अभ्यास करणारे आहात आणि प्राणायामासारखा ह्याचा अभ्यास म्हणजे ह्या घ्राणेंद्रियाशी संबंधित प्राणाशी संदर्भात सगळ्यात उत्तम साधना आणि तप कोणतं असेल तर ते प्राणायाम आहे असं मी म्हणेल.
तर प्राणायामाचा अभ्यास करताना आपण सगळे हे अनुभवत असाल, तर श्वास आणि उच्छ्वास जो आपला संचार होतो, त्याचं जे संचरण आहे, तेच इथे यांनी उल्लेख केलेला आहे. जेव्हा तो दोषमुक्त झाला म्हणजे काय झालं, की एकतर त्याचं जे संचरण होतं शरीरातलं ते सुरळीत झालं. म्हणजे कधी एखाद्या माणसाला खूप सर्दी झाली आणि त्याच्या जी एखादी नासिका आहे ती त्या नासिकेने त्याला श्वास नसेल घेता येत, तर तो बेचैन होतो. तर श्वासाचं संचरण आपल्या शरीरात सुरळीत होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याचा मेंदूशी बराच निकट संबंध असतो. मानसिक आणि शारीरिक दोषाने या नासिकेच्या उच्छवासामध्ये बिघाड उत्पन्न होऊ शकतो. म्हणून हा निर्दोष चालणं हे शुद्ध प्रकृतीचं लक्षण मानलेलं गेलं आहे आणि मला वाटतं त्यासाठी प्राणायामासारखा उत्तम साधन दुसरं कोणतंही नाही. तर मग जेव्हा तो दोषमुक्त झाला तेव्हा शरीरामध्ये जे काही संचरण होतं ते त्याचं सुरळीत सुरू झालं. त्याच्यानंतर मग चक्षु इंद्रिय जी होती त्या चक्षु इंद्रियांचं त्या प्राणरूपी तत्वाने काय केलं, त्यांना दोषमुक्त केलं. मग आता कालच्या आख्यायिकेमध्ये पाहिलं की तो दोष काय असतो, तर आपण जेव्हा काही चांगलं पाहतो तेव्हा ती चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा आपण काही वाईट पाहतो, आपल्या डोळ्यांना काही वाईट दिसतं, म्हणजे ते एक दोष उत्पन्न होतो. तर त्या दोषातून ह्या मृत्यूने काय केलं, त्या चक्षुंना सुद्धा दूर केलं. म्हणजे जे काही आता त्यांचं दृश्य असेल ते प्रत्यक्ष ज्ञान असेल, त्या अविद्येच्या अंधाराच्या पलीकडे त्यांना तो एक प्रकाश दिसला आणि त्या प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रकाश त्यांचं ह्या चक्षु इंद्रियांचं साधन झालं. म्हणजे त्यांना ती दृष्टी प्राप्त झाली, ज्याने ते त्या प्रत्यक्ष ज्ञानाला पाहू शकले, जे प्रत्यक्ष ज्ञानाची दृष्टी त्यांच्यामध्ये आली. मग आता त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मग हे जे श्रोत्रेंद्रिय होते त्यांना या प्राणाने काय केलं, ह्या ह्याच्यातून पापमुक्त केलं. तदा तत् मृत्यू अति अत्युमुच्यत ता दिशः अभवन् मृत्युम अतिक्रांताः ताः इमाः दिशः परेण स्थिताः. मग आता ह्या क्षोत्राला त्याने काय केलं, तर ह्या क्षोत्राला पापमुक्त केलं. जेव्हा ही क्षोत्रेंद्रिय निष्पाप झाले तेव्हा ते त्या दिशांच्या पलीकडे गेले आणि मग ह्या सगळ्या दोषांमधून ते मुक्त झाले. काल आपण जसं पाहिलं की कानाने चांगलं ऐकणं, चांगलं श्रवण करणं हे एक झालं दैवी शक्तीचं प्रतीक किंवा आपण म्हणू शकतो चांगली गोष्ट. पण कानाने वाईट ऐकणे किंवा त्याच्यावर अजाणतेपणे ते संस्कार होणे हे एक झाला दोष. आणि त्या दोषातून ह्या प्राणतत्वाने काय केलं, त्या उद्गीत रूपी श्रोत्रेंद्रियाला सुद्धा याच्यातून मुक्त केलं. मग आता नंतर काय झालं, नंतर मनाला त्याने काय केलं, ह्या सगळ्या पापरूपी दोषापासून मुक्त केलं. मनामध्ये दोन प्रकार मी काल सांगितले की एक चांगलं मन आणि एक वाईट मन. एक नेहमी आपल्याला सांगत असतं काहीतरी चांगलं आहे, पण एक त्याच क्षणी एक दुसरा विचार आपल्या मनात येतो की नाही बाबा हे काहीतरी वाईट आहे. तर ह्या पलीकडे म्हणजे हे जे मनाची एक आपापसात स्पर्धा चालू असते चांगल्या वाईटामध्ये, तर हे जे काही दोष वाईट विचार उत्पन्न होणे, हे जे काही आपल्यामध्ये दोष उत्पन्न होतात, तसेच ह्या प्राणाने काय केले की त्या मनाचे सगळे दोष जे आहेत ते दूर केले आणि त्या मनाला पापमुक्त केलं. एवढंच नाही तर काय केलं, तर तदा सह चंद्रमाः अभवत मृत्युम अतिक्रांतः सह असौ चंद्रः परेण भाति यह एवं वेद एनम एषा देवता एवं हवै मृत्युम अतिवहती. फक्त त्याला दोषमुक्तच केलं नाही, तर तेव्हापासून ते जे मन आहे ते चंद्र स्वरूपास प्राप्त झाले. म्हणजे पापरूप मृत्यूच्या पलीकडे गेलेला तो चंद्रमा अत्यंत उज्ज्वल प्रकाशतो आणि ह्याप्रमाणे जो त्याला जाणतो तो निश्चितच मुख्य प्राणशक्ती निश्चयाने पापरूप मृत्यूच्या त्याला पलीकडे नेते, म्हणजे पूर्णपणे निष्पाप करते. आता इथे चंद्राचं का विशेष उल्लेख आहे, तर जसं मी म्हणलं की मनामध्ये आपल्या काही विचार असतात, वाईट विचार येतात, तर ह्या सगळ्याला दूर सारून एक निर्मळ आणि एक स्वच्छ मन म्हणजे असतं
त्या मनाला आपल्याला प्राप्त करायचंय, म्हणजे त्या मनाला सगळ्या दोषातून मुक्त करायचंय आणि त्याला चंद्रासारखं प्रकाशित करायचंय. चंद्रासारखं प्रकाशित करायचंय म्हणजे निर्मळ प्रकाश त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे, म्हणजे ते मन स्वच्छ झालं पाहिजे. त्या मनामध्ये कोणतेही दोष, विकार, कोणतेही वाईट विचार हे राहिले नाही पाहिजेत. म्हणजे उपनिषदकाराने इथे चंद्राचा उल्लेख केला, त्याचं अजून एक कारण असं आहे की उपनिषद हे वेदांचा भाग आहे, चौथा भाग म्हणलं जातं. तर वेदांचे बरेचसे सारांश उपनिषदामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये विशेष करून पुरुष सुक्ताचा सारांश दिसून येतो. जर आपण पुरुष सुक्त कधी ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये असा मंत्र आहे की चंद्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो अजायत. म्हणजे जे काही विराट पुरुष होता, त्या विराट पुरुषाच्या मनामध्ये, म्हणजे त्या मनापासून त्या चंद्राची उत्पत्ती झाली. डोळ्यापासून, म्हणजे त्या विराट पुरुषाच्या डोळ्यापासून चक्षुंची निर्मिती झाली. हे आपण ऐकलेलं आहे. मुखातून अग्नीची उत्पत्ती झाली. म्हणजे पुरुष सुक्तामध्ये जे एक सृष्टी उत्पत्तीचं वर्णन केलेलं आहे, त्याचा सुद्धा आपल्याला इथे संदर्भ आपण घेऊ शकतो. विराट पुरुषाच्या मनापासून चंद्राची निर्मिती झालेली आहे असा जो उल्लेख आलेला आहे, तोच इथे सुद्धा आपल्याला आढळून येतो की जेव्हा ते मन त्या सगळ्या दोषातून मुक्त झालं तेव्हा ते चंद्र स्वरूपी झालं. म्हणजे त्याला चंद्राचं स्वरूप प्राप्त झालं. चंद्रासारख्या निर्मळ आणि शांत प्रकाशाने म्हणजे ते मन स्थिर झालं, अस्थिर नाही राहिलं. ते चंद्र स्थिर झालं आणि प्रकाशमय झालं. एका प्रत्यक्ष ज्ञानाच्या प्रकाशाने ते प्रकाशमय झालं. आता वाणीपासून ते मनापर्यंत ह्या ज्या 5 शक्ती आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारची कार्य करत असतात, त्याच्यामध्ये अनेक दोष उत्पन्न होतात आणि मनुष्याचं दुराचरण ह्याला कारणीभूत असतं, असं ह्या उपनिषदकाराचं म्हणणं आहे. मग आता ह्याला साठी काय केलं पाहिजे? तर ह्याच्यासाठी पुढे त्यांनी असं म्हणलेलं आहे की जो प्राण आहे तो काय करता झाला, तर अथ आत्मने अन्नाद्यम आगायत यत हि किंच अन्नम अद्यते तत् अनेन एवम अद्यते इह प्रतिष्ठती. आता आपल्यामध्ये जे प्राण तत्व सामावले ते आपल्या शरीराच्या आधारे सामावलेलं आहे. स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही इंद्रियादी जे आपले क्रिया असतात त्या त्याच्या सहाय्यानेच होतात. पण त्यासाठी आपलं शरीर चांगलं राहणं, उत्तम राहणं गरजेचं आहे. आणि त्या शरीराचं पोषण करणारा सगळ्यात मुख्य घटक अन्न आहे. आता उपनिषदांमध्ये अन्न या शब्दाचे अनंत वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. अगदी मन, वान, प्राणी यांना सुद्धा अन्न म्हणलेलं आहे. ऋक, यजु, साम यांना सुद्धा अन्न म्हटलेलं आहे. पाण्याला सुद्धा अन्न म्हणलेलं आहे. अग्नितत्वाला अन्न म्हणलेलं आहे. पण इथे सांगण्याचा उद्देश हा आहे की शुद्ध, पौष्टिक, परिमित आहार, नियमित सदाचरण म्हणजे तप, उपासना, व्यायाम इत्यादी साधनांनी मनुष्य आपल्या प्राणशक्तीचं संवर्धन करू शकतो. आणि सर्व इंद्रिय ज्या शक्ती आहेत त्या ह्या सगळ्या आचरणाने शुद्ध होतात. कारण जर मनुष्याचं शरीरच सक्षम नसेल तर मग त्या प्राणाचं तिथे आपण ते सामर्थ्य कसं जोपासू शकतो? जर तो प्राण निघून गेला तर आपलं शरीरही काहीच त्याचा अर्थ राहत नाही, म्हणजे फक्त बाह्य स्वरूप आहे. पण ह्याच्यासाठी या शरीराचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्या आपल्या सगळ्या इंद्रिया ज्या शक्ती आहेत त्यांच्यामध्ये एक सामर्थ्य राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी उपनिषदकाराने असं सुचवलं आहे की जर तुम्हाला या प्राणतत्वाचं सामर्थ्य अनुभवायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी सगळ्यात आधी ज्या तुमच्या इंद्रियादी शक्तीला प्रेरणा देणारा प्राणतत्व ज्याच्या आधाराने तुमच्यामध्ये सामावलेला आहे, मग तो स्थूल शरीर असेल, सूक्ष्म शरीर असेल, त्याला आधी तुम्ही त्याचं संवर्धन करा. त्यासाठी तुम्ही चांगला आहार घ्या, शुद्ध आहार घ्या, तुम्ही नियमित व्यायाम करा, तप करा, उपासना करा. कारण हेच त्या प्राणशक्तीच्या सामर्थ्याचं मुख्य साधन आहे. जर तुमचं शरीर चांगलं राहिलं तरच तुमच्यामध्ये ते सामर्थ्य राहील आणि तरच ते प्राणतत्व तुमच्यामध्ये तेवढं बलशाली राहील. जर तुमचं शरीर कमकुवत झालं, म्हणजे छांदोग्योपनिषदामध्ये कथा पण आलेली आहे की त्यांनी असं सांगितलं की 10 दिवस जर माणूस जेवला नाही तर तो जिवंत तर राहू शकतो, पण तो कशा प्रकारे जिवंत राहील? म्हणजे एखाद्या माणसाच्या पोटात अन्नच गेलं नाहीये 10 दिवस तर तो पूर्ण कावरा बावरा होईल. म्हणजे अन्न हे आपल्या सगळ्यात सगळ्यात मुख्य स्रोत आहे. आपल्या सगळ्या
शरीराच्या संवर्धनाचा तो मुख्य स्रोत आहे. म्हणून उपनिषदकाराने सुद्धा इथे हेच सुचवलं आहे. आणि म्हणून ह्या कारणाने सुद्धा तो प्राणरूपी जो तत्व आहे, जो प्राणरूपी देवता आहे, त्याने काय केलं, त्याने सुद्धा अन्नाचं सेवन केलं. आणि त्या अन्नाचं सेवन केलं म्हणजे काय केलं, की त्याने एक अन्नाचं स्तवन केलं. जे काही अन्न प्राणाकडनं भक्षिलं जातं ते त्या देहामध्ये तो स्थिर असतो, म्हणजे तो आपल्या देहामध्ये सुद्धा स्थिर आहे. आता अन्नाचं भक्षण केल्यानंतर हे प्राणतत्व आपल्यामध्ये कसं सामावलं जातं आणि त्याचं विशेष महत्व काय आहे, त्याचा गूढार्थ काय आहे, ते आता आपण पुढच्या विवेचनामध्ये बघणार आहोत. कारण आता इथून पुढचा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण शरीराच्या ज्या सगळ्या क्रिया प्राणाच्या योगाने होतात त्या प्राणाला आत्मा असं म्हणलेलं आहे. म्हणजे शंकराचार्यांनी विशेष करून त्याची व्याख्या अशी दिली की यस्माद अयम वागादीनाम पिंडादीनामच साधारण आत्मा, म्हणजे हा प्राण दुसरा तिसरा काही नसून आत्मा आहे. आणि आता ह्या प्राणाचं महत्व काय आहे, म्हणजे तो कोणत्या प्रकारचं अन्न भक्षण करतो आणि मग या देवता कशा त्याच्या आश्रयाला गेल्या आणि मग ते प्राणतत्व आपल्यामध्ये कसं जागृत होतं किंवा आपल्याला मार्ग दाखवतं. आपल्यामधल्या त्या प्राणतत्वाला आता आपल्याला ओळखायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि इथून पुढच्या विवेचनामध्ये हा सगळा विषय आलेला आहे. खर तर ईशावास्योपनिषदामध्ये सुद्धा काही मंत्रांमध्ये आत्म्याविषयी सांगितलं आहे. म्हणजे जो मंत्र त्यांनी सगळ्यात सांगितला की जीवेत शरद शतम, की माणसाने 100 वर्ष आयुष्य जगलं पाहिजे. आपण जेव्हा ईशावास्योपनिषदाचा प्रकल्प हाती घेतला तेव्हा त्या मंत्रामध्ये सुद्धा जो उल्लेख केलेला आहे की माणसाने 100 वर्ष जीवन जगलं पाहिजे. आणि ते कसं जगलं पाहिजे त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण त्यासाठी त्यांनी हेही सांगितलं आहे की तुमचं शरीर, शारीरिक आणि मानसिक दोन्ही सामर्थ्य चांगलं राहिलं पाहिजे. कारण त्याला जे काही गूढ विषय आहे, आत्मा असेल, प्राणतत्व असेल, ब्रह्मतत्व असेल, या सगळ्याला जाणून घेण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढं आधी सामर्थ्य पाहिजे आणि ते दोन्ही अर्थी पाहिजे. त्यासाठी तुमचं आचरण चांगलं पाहिजे. आणि ह्या विषयी जाणून घेण्यासाठी कोणत्या उपासना, कोणत्या तपसाधना आपण करू शकतो, हेही आता पुढील विवेचनामध्ये उल्लेख केलेला आहे, ज्याचा आपण पुढील व्याख्यानाच्या भागामध्ये सविस्तर विवेचन पाहूया. आज आपण विषय इथेच संपवत आहोत. जर आजच्या विषयाच्या संदर्भात जर कोणाला काही शंका असतील तर अगदी विचारू शकता. कारण प्राण आणि इंद्रिय ह्यांच्या संघटनेचं खरं तर या विषयामध्ये उल्लेख केलेला आहे किंवा वर्णन केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये विशेष महत्व हेच आहे की आपल्यामध्ये अंतर आणि बाह्य जे घटक आहेत, ज्या इंद्रिय, ज्ञान आणि इच्छा या शक्ती ज्या आहेत त्यांनाच आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि त्या आपल्या त्या ब्रह्मतत्वाशी, त्या आत्म्याशी कशा संबंधित आहेत, हे जे रहस्यमय सगळं जे विज्ञान आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे ह्या संदर्भात जर कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. कारण विचारांच्या देवाणघेवाणीने हा अभ्यास अधिक चांगला होईल. तर आजचं विवेचन मी इथेच थांबवतीये. पुढील भागामध्ये आपण या प्राणतत्वाचं जे गूढ रहस्य आहे आणि त्याने कोणत्या प्रकारच्या अन्नाचं भक्षण केलं ते जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचं विवेचन इथेच थांबवते. हरिओम. धन्यवाद. आपण चर्चा आणि प्रश्नोत्तरांसाठी थोडा वेळ देऊया. हा बोला पाटील ताई. नमस्कार ताई, मला विचारायचं तर मी काल नव्हते, आज झाले, पण आज मी एक ऐकलं की उपासनेचा अभिमान जागृत होणार नाही अशी तुमची उपासना असली पाहिजे. तर अभिमान जागृत होणार नाही तो म्हणजे कशा प्रकारे, म्हणजे आपण जो सांगतो आम्ही हे वाचतो ते वाचतो, तो अभिमानच झाला का? मी माळ जपते असं आपण सांगतो, मग तो अभिमान झाला का? असं थोडस सांग. हा, तर ह्याच्यामध्ये असा विषय आहे की तो अभिमान जागृत नाही झाला म्हणजे काय, की आपल्यामध्ये तो अहंकार नाही आला पाहिजे. की मी या देवतेची आज उपासना केली, मी याची पूजा केली, मी 2 तास पोथी वाचते, मी 4 तास जप करते. पण त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा जो अहंकार घेतला की मी करते मी करते मी करते, तर तो अभिमान आपल्यामध्ये उत्पन्न नाही झाला पाहिजे. आणि ह्या अभ्यासाचं मूळ उद्दिष्ट हेच आहे
की तो अभिमानच आपल्याला तिथून दूर करायचा आहे. जोपर्यंत तो अभिमान दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ते प्रयत्न करत राहायचे आहेत. हीच ती उपासना आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक असा उल्लेख आहे की कधी कधी जेव्हा आपण या उपासना मार्गामध्ये असतो, जसं आपण एखादी पूजा करतो, आपलं मन तेवढं खरंच स्थिर आहे का? आपण खरंच तेवढ्या स्थिर मनाने त्याची पूजा करतो आहे का? किंवा आपण एखाद्या नामस्मरण जेव्हा करतो, एखादा जप करतो, तेव्हा आपण खरंच तो एकाग्रतेने तेवढ्याच स्थिर मनाने करतोय का? कारण जर त्याच्यामध्ये आपलं मन अस्थिर असेल तर ती उपासना किंवा ती फलभूत होणार नाही. मग तो सुद्धा एक प्रकारचा दोष उत्पन्न झाल्यासारखंच आहे. म्हणजे या उपासने मार्गेमध्ये जेवढे काही आपले अडथळे येतात, मग ते आपल्याला अहंकाराला अनुसरून असतील, अभिमानाला अनुसरून असतील, किंवा हे ज्या इंद्रियादी दोष आपल्यामध्ये निर्माण होतात, त्या सगळ्यांना आपल्याला दूर सारायचंय. पण तोपर्यंत हा प्रयत्न करत राहा असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे तो विवेक आपल्याला जो जागृत करायचा तो हाच आहे, की आपल्याला त्या प्रयत्नांपर्यंत पोहोचायचं आहे, की हे सगळं काही जे दोष आपल्यामध्ये उत्पन्न होतात ते सगळे आपल्याला हळूहळू हळूहळू दूर सारायचे. आणि मग जेव्हा आपण त्या उपासना मार्गामध्ये आता बसलेलो आहोत, नामस्मरणाला बसलो आहोत, तर मला फक्त ते दिसतंय जे खरं आहे, जे शाश्वत आहे. मग माझं मन स्थिर आहे, मी एकाग्र आहे, आणि मग तशी उपासना अत्यंत फलभूत होते. त्याच्यामध्ये कोणताही अभिमान आणि अहंकार येत नाही. थोडक्यात इंद्रियादी विकार आणि दोष या सगळ्यांना आपल्याला दूर सारायचंय, आणि हेच ते अडथळे आणि हाच तो अभिमान आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद. हा ताई मी एक प्रश्न विचारू? हा हा विचारा ना प्लीज. हे आपण पंचेंद्रिय असं म्हणलं तर याच्यामध्ये त्वचेबद्दल काही नाही आहे का लिहिलेलं? खरं तर म्हणजे आपल्या ज्या 5 इंद्रिय आहेत त्याच्यापासून जे गंध, रूप ह्या ज्या तन्मात्रा सुद्धा उत्पन्न झालेल्या आहेत. तर वायू ही जी हा जो इंद्रिय आहे तो स्पर्श ह्या तन्मात्रेशी संबंधित आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण पंच ज्ञानेंद्रियांचा उल्लेख जिथे जिथे करतो तिथे तिथे त्या इंद्रियांशी संबंधित सगळ्या तन्मात्रांचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे आपण रूप जेव्हा म्हणतो तेव्हा ते चक्षुनी आलं, मग जेव्हा आपण गंध म्हणतो तेव्हा ते नासिका आलं, मग वायू जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा स्पर्श हे त्याच्यामध्ये तन्मात्रा सामावलेलीच आहे. त्याच्यामुळे उपनिषदकारांनी आत्ता इथे वेगळा त्याचा उल्लेख आत्ता ह्या ब्राह्मणामध्ये केलेला नाहीये, पण पुढच्या काही ब्राह्मणामध्ये प्रत्येक तन्मात्रेचा त्यांनी विशेष करून उल्लेख केलेला आहे. कारण मृत्यूनंतर आपल्या शरीराचा जो लय होतो तो कुठे कुठे आणि कसा कसा होतो हे सांगताना त्यांनी पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच तन्मात्रा याचा उल्लेख केलेला आहे. तर पुढील विवेचनामध्ये आपल्याला अधिक सविस्तर त्याच्याविषयी नक्की जाणून घेता येईल. धन्यवाद ताई. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? तर तुम्ही इतके कमी वयामध्ये इतका गुढ अभ्यास कसा आणि कधी सुरू केला? नाही, ही सगळी गुरुकृपा आहे. याच्यामध्ये माझं काहीही श्रेय नाही. जे काही आहे ती सगळी गुरुकृपा आहे, त्या भगवंताची कृपा आहे. आणि संस्कृत शास्त्रांचा अभ्यास करत असताना याची आवड उत्पन्न झाली. आणि मग जे काही ज्ञान प्रकाशित होत आहे ते सगळं प्रकाशित करणारा तो आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये माझं काहीही स्वतःच नाही. जे काही आहे तो करून घेतो आहे, सगळं काही त्याला समर्पित आहे. त्यामुळे मला स्वतःलाही नाही माहिती की याची आवड कशी निर्माण झाली आणि हे मी कसं काय माझं आहे ते मलाही नाही माहिती. पण ही एक त्या परमात्म्याचीच कृपा आहे असं मी म्हणेल. म्हणजे तो जो सामावलेला आहे तोच सगळं प्रकाशित करतोय आणि तोच सांगतोय. मला फक्त माध्यम केलेलं आहे सगळ्यांपर्यंत पोहोचायचं, बाकी काही नाही. नाही, खूप छान वाटलं. पण म्हणजे ऐकायला पण छान वाटतंय, जरी बरस भरून जात आहे तरी पण छान वाटतंय. आणि तुमच्या असं आम्हाला नेहमी मिळत राहावं, ऐकायला असं वाटत राहत. नाही, मी नक्की प्रयत्न करेल, मी नक्की प्रयत्न करेल. थँक्यू.
अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? हरिओम ताई. हा हा. ताई, प्राण तत्व म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं स्पष्टीकरण मिळेल का? हो हो. आत्ता जो विषय आपण पाहतो आहोत ना ताई, त्याचा प्राण म्हणजे आत्मा असाच आपण अर्थ घेऊ शकतो. प्राण म्हणजे तो आत्माच आहे. ते आत्मारूपी तत्व आहे. आता जसं मी सांगितलं की शंकराचार्यांनी त्या प्राणरूपी तत्वालाच आत्मा म्हणलेला आहे. आणि तो जो एक प्रकाश आहे आपल्या सगळ्यांमध्ये सामावलेला, जो प्रत्यक्ष ज्ञानाचा आहे, त्याला आता मी लौकिकदृष्ट्या विवेक असं म्हणते, सगळ्यांना समजावं म्हणून. पण तो जो ब्रह्मतत्व आहे, तो जो आत्मा आहे, त्यालाच प्राण असं म्हणलेलं आहे. पण मुख्य प्राण म्हणजे ह्याच्यामध्ये जे आता आपण शिकतो आहोत, अयास्य आणि अंगिरस हे दोन्ही प्राणांचं स्वरूप आहे. पण मुख्य प्राण म्हणजे तो आत्माच आहे. म्हणजे प्राणाचा अर्थ आपल्या ह्या आत्ताच्या ज्या विषयाला अनुसरून आत्मा किंवा ते ब्रह्मतत्व, आणि सगळ्यात सोपं म्हणायचं तर परमात्मा, त्या भगवंताचं स्वरूप असं घेतला तरी चालेल. कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगतो की मी तुझ्यामध्ये सामावलेला आहे. भगवद्गीतेमध्ये जे काही आत्म्याविषयी सगळं वर्णन आलेलं आहे, आणि नंतर जो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा मी नर आणि नारायण म्हणजे मीच तुझ्यामध्ये सामावलेला आहे आणि तूच माझ्यामध्ये सामावलेला आहे, तर ते जे आत्मतत्व आहे तेच प्राण आहे. म्हणजे विज्ञानाच्या भाषेत ऑक्सिजन वगैरे असं म्हणतात, तेच आहे का हे प्राणाचं? आता ह्याच्यामध्ये आपण आता जो पाहिला की घ्राणेंद्रियाच्या संबंधाने खरं तर ऑक्सिजन वगैरे उपनिषदांमध्ये सांगितलेला आहे. म्हणजे घ्राणेंद्रियाचा जो इंद्रिय शक्तीचा जो व्यापार म्हणतो ना आपण, तो श्वासोच्छ्वास आहे असं सांगितलं आहे. पण प्राण ह्या शब्दाला उपनिषदामध्ये मुख्यत्वे करून आत्मा तत्व आणि ब्रह्मतत्वाशीच जोडलेला आहे. खरं तर प्राण म्हणजे आपल्यात तो जो तत्व आहे तेच आहे. म्हणजे आपण जो ऑक्सिजन घेतो, तुम्ही जसं म्हणालात, पण तो ऑक्सिजनला घेण्यासाठी प्रेरणा देणारा ते तत्व आहे. म्हणजे बाहेर ऑक्सिजन आहे, पण ते तत्वच आपल्यातून निघून गेलं तर आपण ऑक्सिजन कसा घेऊ? तर ते ऑक्सिजन असेल किंवा सगळे आपले जे काही विषय असतील, त्याला सगळ्याला प्रेरणा देणारा ते तत्व आहे ना, तेच प्राण आहे. ऑक्सिजन हा. आपण घेतोय ते फक्त इंद्रिय शक्ती, एक प्रकारची जी घ्राणेंद्रिय आपलं त्याचं साधन आहे. पण ते घेण्यासाठी एक प्रेरणा तर आपल्यामध्ये पाहिजे. ती प्रेरणा ती प्राणरूपी तत्वच आहे. त्याच्यामुळे इथे ऑक्सिजन असा अर्थ ह्या इथे प्राण मुख्य प्राणाचा नाहीये. इथे त्याचा अर्थ असाच आहे की ते तत्व जे आत्मरूपी ब्रह्मरूपी तत्व, कारण सगळ्या ऑक्सिजन असेल किंवा आपले सगळे विषय असतील, सगळे बाह्य अंतर सगळ्या क्रियांना प्रेरणा देणारा तोच आहे. त्याच्यामुळे इथे त्याला विशेष महत्व त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे त्याला चेतना म्हणता येईल का मग? आपण चेतना म्हणू शकतो त्याला, अगदी चेतना म्हणू शकतो. पण त्याच्या पलीकडचा इथे गूढार्थ सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे आपण लौकिक दृष्ट्या आपल्या परीने आपण अर्थ घेतो, जसा मी विवेक सांगते, किंवा जसं तुम्ही चेतना म्हणालात, चित शक्ती असा पण त्याचा एक उल्लेख आहे, लौकिक अर्थी म्हणा किंवा अलौकिक अर्थी म्हणा. पण उपनिषदकारांना इथे अपेक्षित असाच अर्थ आहे की तुम्ही त्याला मुख्य प्राण समजा. म्हणजे काय की तुम्ही त्याला आत्मतत्व समजा, त्या परमात्म्याचं स्वरूप समजा, असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे आपल्याला त्या अर्थी याचा अभ्यास करावा लागत आहे. पण तुम्ही जसं म्हणाला तसं चेतना आपण अर्थ घेऊ शकतो, पण ऑक्सिजन या अर्थी आपण घेऊ शकत नाही. कारण त्या ऑक्सिजन घेण्याची जी क्रिया आहे त्याला प्रेरणा देणारा तो प्राण आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, धन्यवाद ताई. मागच्या वेळेस कोणीतरी असं म्हणलं होतं की मंत्र जे वाचन होतं, मंत्रांचं उच्चारण ते थोडं जलद गतीने होत होतं. तर मग आता त्या मंत्रांचा सगळ्यांना स्पष्ट ऐकू येतं का? किंवा आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही मंत्र ऐकण्यामध्ये किंवा त्याचं समजण्यामध्ये काही कोणाला अडचण येतेय का? उलट स्वातीताई म्हणाल्या होत्या वाटतं मागच्या वेळेस.
नाही, मी तसं म्हणाले नव्हते, पण येते नाही प्रश्न. नाही ज्यांनी म्हणजे कोणी प्रश्न नाही, आता ज्यांनी कोणी उच्चार प्रश्न आता मंत्राचं पठण व्यवस्थित पहिले थोडं फास्ट वाटत होतं. हा नाही, होतंय व्यवस्थित येतंय. हा मी हा नव्हता प्रश्न विचारला हा, पण ज्यांनी कोणी विचारला होता ते पण सॅटिस्फॅक्शन झाले सरपंचच असतील, पाहिजे कारण का? की सुंदर सांगत आहे आता मंत्र. बर गौरी ठीक ताई, आहे. मीच लक्षात येत आहेत. विचारलं होतं. हरिओम. गौरी हा ताई, हा मीच हा विचारलं होतं. पण ते अच्छा श्लोक अच्छा पण 4-4 ओळींचे, 5-5 ओळींचे आहेत ना, त्यामध्ये हा तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की पुस्तक समोर धरलं तर बरं होईल. तर त्या पुस्तकांच्या शोधात आहे मी जरा. अच्छा. नाही मी काय करते की त्याची फोड करून वाचते अन्वयाला अनुसरून, हा जेणेकरून हा तुम्हाला समजायला थोडं सोपं जावं. कारण वैदिक भाषेतले मंत्र जर मी इथे वाचन केले तर ते समजायला अवघड जातील. म्हणून मी अर्थानुसार अन्वय लावून हा. फोड करून त्याचं वाचन करण्याचा प्रयत्न करते. आज जरा बऱ्यापैकी कळाले. शांत आजचे बसते. बर बरं. बर बर ठीक. धन्यवाद. धन्यवाद. हो. ठीक आहे, थांबूया. ठीक आहे सर. मी शांती मंत्राने समारोप करू का? हो.